आवाज लोकशाहीचा मध्ये आज आपण बघणार आहोत जळगावमधील नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत त्या। आवाज लोकशाहीचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे तरसोद ते चिखली दरम्यान चौपदरीकरणाचे काम झाले असून गेल्या 2 वर्षापूर्वी या महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले। मात्र अद्यापही तरसोद ते चिखली दरम्यान अनेक ठिकाणी या महामार्गाचे काम अपूर्ण असून अंडरग्राऊंडचे काम देखील अपूर्ण असल्यामुळे अनेकांना जीव धोक्यात टाकून हा महामार्ग ओलांडावा लागत आहे। महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे अनेक अपघात या महामार्गावर होत असून अनेकांचा नाहक बळी देखील या महामार्गावर गेला आहे। मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। महामार्गावरील अपुरी कामं त्याशिवाय दुचाकीवाल्यांचे चारचाकीवाल्यांच्या लाईनीमध्ये चालणं त्याशिवाय सगळ्यात मोठे जे मालिका जे घडतात आहे या उड्डाणपुला चालू झाल्याशिवाय टोल कसं का चालू केला हे विचाराची बाब आहे। हे अपुरी कामं लवकरात लवकर पूर्ण करून हे जीव घेणं प्रकार कुठेतरी थांबले पाहिजे। आंदोलन उपोषणं झाली, राजकीय नेत्यांना सांगून झालं तरीसुद्धा याच्यावर कुठलीही ॲक्शन प्राधिकरणाकडून होत नाही आहे। तसेच जे काही ओव्हरब्रिज झाले ते ओव्हरब्रिज असे चुकीच्या पद्धतीत झालेले आहे की ते पावसाळ्यात कंटिन्यू करतात, ब्रिज खाली पूर्ण पाणी राहतं, लोकांना जायला यायला त्रास होतो। जे अंडरपास सँक्शन केलेले होते शाळेसाठी शेतांसाठी लोकांना जाण्या येण्यासाठी ते सुद्धा नियमाच्या पद्धतीत झालेले नाही आहेत। या ठिकाणी अपघातांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। वांजोळा, गोजरा, सुनसगाव, बेलवाड या ठिकाणाहून या चौफुलीवरतून शेतकरी जातात, परंतु या ठिकाणी ओव्हरफ्लाय नसल्यामुळे आणि जो बोगदा बनवलेला त्यातून कोणतीही गाडी किंवा विद्यार्थी जात नसल्याने कोणी त्या मार्गाचा अवलंब करत नाही। सर्वजण हा रस्ता क्रॉसिंग करत आहेत आणि त्यामुळे ॲक्सिडेंट होत आहेत। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं। टोल नाक्यावरची पावती मिळते, त्या पावतीवरील इमर्जन्सी नंबर असतो, तो इमर्जन्सी नंबर एकही लागत नाही आहे। जनसामान्यांमध्ये याबाबत उद्रेक आहे। जे सर्व्हिस रोड आहेत त्या सर्व्हिस रोडला लागून जो मुख्य राजमार्ग आहे त्या राजमार्गामध्ये कुठल्याही प्रकारची संरक्षक जाळी नाही। त्यानंतर मीडियन ट्रेनचं काम अजूनही झालेलं नाही आहे, त्यामुळे फक्त तिथं एक सारी खोदून आतापर्यंतच्या राजमार्ग प्राधिकरणाने आपली वेळ मारून नेलेली आहे। त्यामुळे काय होतं की काही लोक जे आहे त्यावर माती वगैरे टाकून सरळ राजमार्गावरून सर्व्हिस रोडकडे वळत असताना गाड्याचा जो आहे त्याच्या वेगाचा अंदाज न आल्यामुळे अपघातांची मालिका सुरू आहे। हा जो महामार्ग झालेला आहे हा नियमात झालेला नाही आहे। हा जो अंडरपास जो आहे इथे वांजोळा चौफुल्ली कमीत कमी 15 ते 16 लोक इथे वारल्या गेलेले आणि ॲक्सिडेंट झालेला आहे। आमदार साहेबांनी पण इथे उपोषण केलेलं आहे आणि कलेक्टर आले, कलेक्टरने शब्द दिला की बाबा आपण मीटिंग घेऊ, पण कोणत्याही पद्धतीचं काही झालेलं नाही। आमदार साहेब वारंवार कलेक्टरला सांगून जर का याच्याकडे लक्ष देत नसेल तर आम्हाला मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं लागेल। हा जो महामार्ग आहे तो बऱ्याच ठिकाणी दबलेला आहे, खालीवर आहे, त्यामुळे वेगाने येणारी वाहने खालीवर झाली की त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत, अपघात होत आहेत। या बाबतीत पण अनेकदा तक्रारी केलेल्या, फक्त तक्रारींचा एक आम्हाला म्हणजे कागदोपत्री आम्ही तक्रारी त्या ठिकाणी करतो, आम्ही पाठपुरावा करतो, पण त्याला केराचं टोपलं दाखवलं जातं। या महामार्गाचे अंडर बायपास असू द्यात किंवा पूल असू द्यात हे लिकेज आहेत। मी आदरणीय गडकरी साहेबांना विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी जातीने लक्ष घाला। अनेक समस्यांनी ग्रस्त असलेला हा महामार्ग आहे। काम पूर्ण झालेलं नाही आहे या महामार्गाचं, टोल लावून दिलेलं आहे। ज्या सेफ्टी रॅक असतात आजूबाजूला जे जायला होतात त्या नाही आहे। कोणी कुठेही गाड्या उभे करते, बल्कर उभं करतात। हे परवाच्या दिवशी ॲक्सिडेंट झालेला आहे, एक मुलाची डेथ झालेली तिच्यामध्ये। आणि जिथून पास द्यायला पाहिजे खालून जे बोगदे आहेत जे बनवलेले आहेत ते तर अपूर्ण अवस्थेत सोडून दिलेले आहेत, छोटे आहेत। लोकांना सर्व्हिस रोड कुठून जातो आहे, बोर्डसुद्धा नाही आहे की कोणती चौफुली कुठे लागणार आहे, कोणत्या लोकांना कळतच नाही कुठून उतरायचं कुठे जायचं। महामार्गावर एखादा अपघात झाल्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले जाते, मात्र काही दिवसानंतर परिस्थिती ही पुन्हा जैसे असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे तातडीने महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण करून महामार्गावरील अंडरग्राऊंडचे काम देखील पूर्ण करावे व आवश्यक त्या ठिकाणी महामार्गाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।